तर मित्रांनो, आज आपण तुम्हाला जो फिंगरचा कॉम्बो दाखवला होता त्याला 3 डिव्हाइसेस कसे सायमल्टेनियसली कनेक्ट करायचे ब्लूटूथनं हे आपण दाखवणार आहोत. तर या इकडे या कॉम्बोला ऑन ऑफ स्विच इथे आहे. इथे पहिला आपण ऑन करणार, त्याच्यानंतर BT1 म्हणजे एक पहिलं डिव्हाइस आपल्याला कनेक्ट BT1 प्रेस करून ठेवायचं. इथे लाईट ब्लिंक होईल. त्याच्यानंतर मग लाईट ब्लिंक झाल्यानंतर आपण फंक्शन+C दाबायचं. त्याच्यानंतर ब्लूटूथ पेअरिंगला जाते. इथे ब्ल्यू लाईट आलेली आहे. मग आपण आपल्या डिव्हाइसला आता पहिला आपण टॅबलेटला कनेक्ट करणार आहोत. तर इथे टॅबलेटमध्ये ब्लूटूथ सेटिंग्स ओपन करायचे. आणि इथं आपण हा कॉम्बो तुम्ही इथं पाहू शकता, फिंगर्स रिगल कॉम्बो. याला आपण कनेक्ट करायचं. हा कनेक्ट झालेला आहे, तुम्ही इथं पाहू शकता. हे झालं पहिलं डिव्हाइस. त्याच्यानंतर सेमच हेच चालू असतानाच आपण सेकंड डिव्हाइस पण इथं कनेक्ट करायचा. तर आपण दुसरा जो डिव्हाइस आहे तो मोबाईलला कनेक्ट करणार आहोत. मोबाईलमध्ये ब्लूटूथ ऑन करून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्याच ह्याला BT2ला प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर तिथं लाईट लागली की परत फंक्शन+C हा सेकंड डिव्हाइस पेअरिंग मोडला जातो. याच्यात आपला कॉम्बो शोधायचा, याला पेअर करायचं. अशा तऱ्हेने हे पण पेअर झालेलं आहे. इथे तुम्ही चेक करू शकता. आता तुम्ही टाईप केलेलं इथे बघू शकता. मोबाईलवरती टाईप होतं. आणि आता तिसरं डिव्हाइस पण कनेक्ट करायचं. सेम वेनच BT3 म्हणून क्लिक करायचं. इथं पण लाईट ब्लिंक झाली. आणि आता फंक्शन+C हे पण पेअरिंग मोडला गेलेलं आहे. याच्यामध्ये पण आपला कॉम्बो कनेक्ट करणार आपण. अशा तऱ्हेने इथे पण कनेक्ट झालेलं आहे. इथे पण आपण पाहू शकतो जे आपण टाईप करतो. ओके, आता हे स्विचिंग सगळी तिन्ही डिव्हाइसला कनेक्ट झालं आहे. आता आपला थर्ड डिव्हाइस चालू आहे. आता सेकंडला आपल्याला कनेक्ट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं नाही, फक्त हे आता सेकंड डिव्हाइस म्हणजे मोबाईल. आता BT2ला आपण लॉंग प्रेस करून ठेवायचं. परत इथं लाईट ब्लिंक झाली तर तो इथं कनेक्शन ऑलरेडी गेलेला आहे. मग आपण इथं टाईप करून घेणार, तो इथं टाईप झालेला आहे. सिमिलरली BT1ला कनेक्ट केला तर झालं, अपडेटला पण झाला. आणि आता इथं चालू आहे मोबाईलवरती, आपल्याला लगेच तिकडे घ्यायचं आहे. BT3 प्रेस करून ठेवायचं. तो परत कनेक्ट झाला हे तुम्ही पाहू शकता. परत लॅपटॉपवरती कनेक्शन आलेलं आहे. असं तुम्ही सायमल्टेनियसली 3 डिव्हाइस कनेक्ट करू शकता. वायरलेस डोंगल पण आलं आहे 2.4 GHz ते 14 डिव्हाइस, म्हणजे एक ॲट अ टाइम तुम्ही 4 डिव्हाइसेस याला कनेक्ट करू शकता. त्याच्यासोबत तुम्ही TV कनेक्ट करू शकता, मॅकबुक्स कनेक्ट करू शकता, टॅबलेट्स कनेक्ट करू शकता, मोबाईल आलं लॅपटॉपवर, असे मल्टिपल डिव्हाइसेस तुम्ही याला कनेक्ट करू शकता.